आणि एक मोठी बातमी येते संभाजीनगरमधून। संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका सराफा दुकानदाराचे जवळपास 19 कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने पकडलेत। ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी करण्यात आली। चेकपोस्टवर स्थिर पथकाने ही कारवाई केली। संभाजीनगर जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली। यात 19 कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने सापडले। हे दागिने जळगाव येथील एका नामांकित सराफा ज्वेलर्सचे असल्याची माहिती आहे। दागिने जीएसटी विभागाच्या स्वाधीन केले आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या मार्गावर 19 कोटी रुपयांचे दागिने पकडले गेले आहेत। नेमके काय अपडेट्स मिळत आहेत? काल रात्री स्थिर पथकाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। एक गाडी जळगावकडे जात होती छत्रपती संभाजीनगरकडून, ती थांबवण्यात आली। चेक केली असता त्यामध्ये 19 कोटी रुपयांचे दागिने असल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळाली। त्यानंतर तो सदरील जो चालक आहे त्याकडे या सगळ्या संदर्भातली काही कागदपत्र मागितली, मात्र ती पुरेशी कागदपत्र त्याच्याकडे नव्हती। त्यामुळे ज्या मालकाची ते दागिने आहेत त्यांना या ठिकाणी आज बोलवण्यात आलेलं आहे। मात्र तोपर्यंत हे सगळे दागिने जीएसटी विभागाच्या स्वाधीन करण्यात आलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाने ही निल्लोड फाट्यावर कारवाई केलेली आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।